मोर आता उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खात्री. प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात आपण आपले गुरुवर्य जे आपल्यात आज नाही आहेत गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये सर्व गुरुजनांचे, सर्व विद्यार्थ्यांचे तसेच संस्थेचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव या सर्वांचे मी या गुरुजनांचा सन्मान व माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी फेटे बांधून घ्यावेत. अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, तरी सर्व वर्गमित्रांना विनंती आहे की त्यांनी फेटी बांधून घ्यावेत.
महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा SSC बॅच 1995 द्वारे आयोजित गुरुजनांबरोबर सर्वांचे या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या संस्थेतील कर्मचारी जे दिवंगत झाले आहेत त्यांना आपण पुष्पांजली सध्या अर्पित करावी. मी असे सर्व पदाधिकारी व गुरुजनांना विनंती करतो. आपल्या शाळेतील कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे दिवंगत झालेले आहेत त्यांना आपण पुष्पांजली अर्पण करावी अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो व सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दिवंगत असलेले आपले सर्व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली व्हावी. स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र विद्यालय बंद माननीय भागवतदादा गोरे साहेब, संस्थेचे सचिव माननीय नरेंद्रजी काळे साहेब, तसेच आमचे गुरुवर्य आदरणीय सार्डीकर सर, नाना गुरुजी, एके काळे सर, गरड सर, ढगारे सर, तांबारे सर, रानमारे सर, धावरे सर, तांबुळे सर, सय्यद सर, अध्ययन रूपी संस्कार घेतल्यानंतर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी तसेच आपल्या हातून चांगले कार्य व्हावे यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन हवे असते. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भागवतदादा गोरे तसेच युवराज काका काकडे सर हे प्रमुख उपस्थिती म्हणून आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले स्थान स्वीकारावे. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आवर्जून उपस्थित असलेले या गावचे सरपंच, उपसरपंच, इतर मान्यवर, पत्रकार, मी या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. यानंतर दीप प्रज्वलन होईल. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाळी समयीची वाट, अज्ञानाचा अंधार जाळी समयीची वाट. तेच ज्ञानाचे पसरावे अवघे. प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. तर त्याचबरोबर पूजनीय दादांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आदरणीय व्यासपीठ. मदन मोहन मालवी म्हणतात, दूध पिओ कसरत करो नित्य जपो हरिनाम, दूध पिओ कसरत करो नित्य जपो हरिनाम, मन लगाए पढ़ाई करो पूरे होंगे सब काम, मन लगाए पढ़ाई करो पूरे होंगे सब. त्याच कृतीप्रमाणे दादा विद्यार्थ्यांची आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कार्य करत आहे. त्यामुळे संस्थेची क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला वृद्धिगत होताना दिसत आहे. मी सर्व मान्यवरांना परत विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ओके सर, काय अडचण नाही. डाटा द्यायला पण येणार असलं तर द्या पाठवून.
कैलास गोरे. काय बोला बघतो मी 23 तारखा. सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हॅलो डॉक्टर. मी परभणी आहे सुखसौख्याची. आजच्या पाहुण्यांचे अध्यक्षांचे स्वागत करणे हे आपल्या भाग्याचे आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी काळे सर, सचिव बनेश्वर शिक्षण संस्था यांचे स्वागत मी अरविंद शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. पैसे भेटत समोर बघा सर. यानंतर या मी एके काळे सर यांचे गरड सर यांचे स्वागत डॉक्टर सचिन. यानंतर आदरणीय ढगारे सर यांचे स्वागत प्राध्यापक कैलास गोरेकडे. त्यानंतर आदरणीय सय्यद सरांचा स्वागत सलोक्ता काळेकरे. इकडे इकडे समोर. बरं बरं ठीक आहे. हो हो आम्ही येतो भेटतो तुम्हाला आले होतो. कांबारे सर हे समोर बघा. बरं ठीक आहे मी फोन करतो तुम्हाला आले होतो. करतो मी ह्याला फोन करतो तुषारला. ओके इकडे समोर दादा. प्रोफेसर यांचा सत्कार आपल्या विद्यार्थिनी अर्चनाताई गोरे करतील अशी त्यांना विनंती करतो. ओके इकडे समोर बघा. आपले मित्र रमाकांत गोरे हे करतील. रमाकांत गोरे यांनी आदरणीय रामनारे सर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर बघा. इकडे बघा समोर. त्यांना मी विनंती करतो. या संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय युवराज काका काकडे सर यांचे स्वागत. समोर बघा. त्यानंतर जाधव सर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या विद्यार्थिनी सारिका श्रीमंत या करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
देखी तिची बघा ठाकरे सर यांचे स्वागत. प्रभाकर काकडे यांचे स्वागत. इकडे बघा समोर यानंतर सरपंच वैजनाथ देशमुख सरपंच चंद्रकांत आबा रायगुडे कार्यरत असलेले विद्यमान त्यामुळं उपस्थित असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी पुढे गेले होते त्यांचं तरी तब्येत छान आहे त्यांची टाळ्या वाजवून यांचा सत्कार समोर बघा योगिता चव्हाण करतील. आदरणीय पुरुष माणूस दैदिप्यमान कामगिरी केलेले या वर्षीचे गुणवंत विद्यार्थी. जर विद्यार्थी नसेल तर पालकांनी यावे. समोर बघा विसरणार नाही. त्यांनी खरोखर उत्तम अशी कामगिरी करून इयत्ता 10वीमध्ये 98.60% मार्क मिळवून आपल्या बनसोडा महाराष्ट्र आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्येचं कौतुक करूया. कारण की डॉक्टर साहेबांचं आणि संस्थेचं सातत्याने एक स्वप्न आहे की विद्यार्थी महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी हा शाहूला लागला पाहिजे आणि यावर्षीची 98.60% व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भागवतदादा गोरे सर हे या संस्थेसाठी सतत धडपडत असतात. साहेब हे आपल्या पूजनीय दादांचे नातू आहेत. दादांच्या प्रेरणेने त्यांची प्रशासन व्यवस्था अतिशय उत्तम आहे. त्यामुळे शाळेची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढत आहे. त्याचे ताजे उदाहरण आपण आज बघत आहोत की शाळेचा निकाल अतिशय उत्तम लागलेला आहे. या सर्वांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सर्व अध्यापक यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले हॅलो पोहोचावी या उद्देशाने आणि गावातील काही मंडळींनी या संस्थेची स्थापना केली आणि आता आपण पाहत आहोत की त्या माध्यमातून बऱ्याचशा शाळेच्या माध्यमातून आमच्यासारखे बरेचसे विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकले आणि वेगवेगळ्या पदावर सध्या कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सकल शिक्षण देणारी त्या काळामधली एक चार्णेकर सर यासारख्या गुरुजन वर्गांनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या संस्थेद्वारे चालणारी शाळा म्हणजे आपली ही महाराष्ट्र विद्यालय बनसोडा. शाळेचं संस्थेचं महत्त्व फार काही लक्षात आलं नाही. आम्ही ज्यावेळेस बाहेर पडलो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला लागलो त्यावेळेस कळालं की शाळामध्ये किंवा संस्थेमध्ये कशा पद्धतीने संस्थेला काम करतात, कशा पद्धतीने शाळा चालतात.
त्या काळातली एक संस्कारित किंवा संस्कार देणारी शाळा म्हणून आम्हाला लक्षात आलं की त्या काळात ही शाळा आम्हाला किती महत्त्वाची होती. ज्या शाळेमध्ये आम्ही ज्ञान ग्रहण केलं, भांडलो, सरांचा मार खाल्ला, त्या गुरुजन वर्गांची कृतज्ञता व्यक्त करणं, त्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. या गेट टुगेदरचा विचार आमचा 1-2 वर्षापासून चालू होता की आपण सगळेजण एकत्रित यावं, सर्वांची ओळख व्हावी. यासाठी काही मित्रांनी आम्ही चर्चा केली की आपण एक ग्रुप बनवूया आणि त्याद्वारे सगळ्या मित्रांना एकत्रित आणून हा प्रोग्राम इथं आपण राबवूया. आजचा कार्यक्रम ही 8वी ते 8वी 9वी 10वीची बॅच 1995ला आम्ही 10वीला होतो त्यावेळेसची बॅचचा हा प्रोग्राम आहे. म्हणजे 2095 ते आत्ता 2025मध्ये आम्ही जवळजवळ 30 वर्षानंतर सर्व या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. या आम्ही 10वीला असताना आमचे मामा म्हणजे मनोहरराव काकडे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आले होते. ते आज आपल्यामध्ये नाही, पण त्यांची शिस्त त्यावेळी आम्हाला खूप काही शिकवून गेली. या धावपळीच्या युगामध्ये सगळे मित्र कंपनी विखुरलेली आहे. सर्वांना एकत्रित यावं हा एक या मागचा उद्देश होता. सगळे विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये काय काय करतात हे जाणून घेणं, त्यांचे सुखदुःख जाणून घेणं, एकमेकांना मदत करणं हा एक या एकत्रित येण्यामागचा आमचा उद्देश होता. संस्थेने व शाळेने गुरुजनांनी चांगले ज्ञान दिले नसते तर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. यामध्ये बरेचसे गुरुजन आपल्यामध्ये नाहीत. त्यासाठी एक आम्ही विचार केला की आपण सगळ्यांचे जे फोटो आहेत ते सर्व एकत्रित करून आपण त्याचं या ठिकाणी बॅनर करू आणि सगळ्यांना एकत्रित श्रद्धांजली वाहू. म्हणून आम्ही आपले गुरुजन वर्ग जेवढे काही आहेत त्यामध्ये कदम सर असतील, पालकर सर आहेत, खुर्शे सर आहेत, बनसोडे सर आहेत, काळे सर आहेत, सावनीकर सर आहेत, काकले सर आहेत, खंडीबाग सर आहेत, घोडे सर आहेत, कावळे सर आहेत, गावळकर सर आहेत, भिशे सर आहेत, देशमुख सर आहेत, गायकवाड सर, कल्याणराव काकडे सर आहेत, मठपती सर आहेत, खुर्शे मामा आहेत, नंतर वाकुरे मामा आहेत, माने मामा आहेत, बंडे मामा आहेत, आपेट मामा, हे सगळे त्या काळी आम्ही ज्यावेळेस इथे शिकायला असताना हे सर्व गुरुजन आम्हाला या ठिकाणी शिकवायला होते. त्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी आहेत. या कार्यक्रमासाठी होतं 1995 आणि त्यापासून मागे मी 5वी पासून ते जवळपास 10वी पर्यंत याच प्रांगणात वाढलो. मी वास्तवमध्ये या मंदिरामध्ये देव पाहिला, जाणला आणि त्याच्याशी बालहट्ट पण केला. मी मंदिरात देवाला शोधलंच नाहीये किंवा मिळाला पण नाहीये देव, पण या प्रांगणामध्ये मला देव मिळाला, तो म्हणजे दादाच्या स्वरूपात. मी कुठेही देव पाहिलेला नाही मित्रांनो. देवाला जाणला ते फक्त दादाच्या स्वरूपामध्ये. कारण की मी 5वी ते 10वी पूर्णपणे बोर्डिंग, आपण त्यावेळेस बोर्डिंग म्हणत होतो, बोर्डिंग मध्ये मी काढलेला आहे. अरे आम्ही बालहट्ट मायबापापाशी नसतील केले, पण या देवापाशी आम्ही देवळात बसून त्या देवाला छेडण्याचं काम केलं, त्या देवाला नाराज करण्याचं काम केलं. त्या देवाला मी प्रथम वंदन करतो. त्यानंतर माझे गुरुजन वर्ग जो की आम्हाला जीव लावत होता, आम्हाला शिक्षाही करत होता आणि त्यातून घडवत होता, त्या गुरुजनांना सर्वांना मी चरणस्पर्शी वंदन करतो. आणि दादांना मी देव याच्यासाठी म्हणतो मित्रांनो की आम्ही हॉस्टेलला असताना बऱ्याच वेळेस एक गोष्ट आठवते म्हणून सांगतो की आम्ही आपल्या दादांचं ऑफिस या ठिकाणी होतं, ते राहत होते, त्यांच्याच समोर आमची रूम होती. एक वेळेस आम्ही काय केलं, असेच आपल्या अंथरूण पांघरून जे असतं ना
ते अंतरून पांघरून टाकून माणूस बनवला, विद्यार्थी बनवला आणि त्यावरती पांघरून टाकलं आणि दादांकडे गेलो, खिडकीतून बाहेर उड्या टाकून. त्या खिडकीला गज नव्हता येत, तर त्यातून बाहेर गेलो आणि दादांना म्हटलं, दादा तो काय उठत नाहीये झोपेतून. दादा, मित्रांनो, दादांचं एक साधं राहणं होतं. तुम्ही म्हणताल आता हे शब्द नाही वापरायला पाहिजे, पण मला वापरणं गरजेचं. त्यांचं वास्तव जीवन होतं. ते बनेल अंडरपॅन्टवर आमच्यासोबत फिरायचे. त्यांची जी होती पट्ट्याची पॅन्ट, त्यावरती आमच्यासोबत यायचे. ते जसे होते तसे रूममध्ये आले. त्या मुलाला बर बदललं, पण बदलत असताना अचानक त्यांचं पांघरून निघाला आणि दादांना कळालं की मला फसवलंय विद्यार्थ्यांनी. तरी देखील ते नाराज नाही झाले. आम्ही लांब पळून खिडकीतून बाहेर गेलो, त्यांना दिवसभर त्यांच्या समोर गेलो नाही, पण दादांनी कधी त्याचा कुठेही उच्चार केला नाही. आणि दुसरी गोष्ट, एक दादांची महत्वाची गोष्ट होती की जर आम्ही हॉस्टेलमधले विद्यार्थी जर आम्ही भांडणं केली आणि समजा आम्हा दोघांचे भांडणं झाले, समजा माझं जाधव विजय आणि माझं भांडणं झालं, तर जाधव विजय जर त्यांच्याकडे सुरुवातीला गेला, त्यांना जरी मला मारलं असेल तरी ते त्याचंच खरं म्हणायचे. मग आम्ही काय करायचं, आम्ही ड्रामा करायचा की मी जेवणारच नाही, आता आज दिवसभर मी जेवणारच नाही. मग ते पण काय करायचे, हळूच विचारायचे कुणाला, तो जेवला का रे? नाही म्हटलं तर तेही उपाशी राहायचे. शेवटी आम्हाला सोबत घेऊन ते मांडीला मांडी लावून आम्हाला खाऊ घातल्याशिवाय ते कधीच जेवले नाहीत. तर मग या व्यक्तीला मी देव का म्हणू नये, हे याचं उत्तर मला हवं. आणि आज मला 10वीला असताना आपला फेअरवेलचा म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. 10वी अ, अजूनही तोच 10वी अ आहे. मागं पूर्वतयारी लावलो त्यावेळेस तिथं पाहिलं 10वी अ आणि 10वी ब हे त्याच जाग्यावरती आहेत. आपला 10वी अ मध्ये हा निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस अक्षरशः मला एकच वाक्य बोलण्यासाठी, 4 शब्दाचं वाक्य बोलण्यासाठी संधी दिली होती की हे जे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना माझी सहमती आहे, एवढंच अनुबोधन द्यायचं होतं. तर त्यावेळेस अक्षरशः माझे सगळे कपडे ओले झाले होते. त्यावेळेस एवढा शब्द बोलण्यासाठी सर माझे कपडे सगळे ओले झाले होते. तो क्षण अजूनही मला डोक्यात आठवतं, या माझ्या मित्रांसमोर आल्या नाही. पण त्यावेळेस माझ्यासमोर 10वी अचा वर्ग होता. 4 भिंती होत्या, त्या भिंती नव्हत्या, ते माझ्यासाठी मंदिर होतं. आणि माझ्या पाठीमागं माझा वर्ग 10वी ब आणि 10वी क हा माझी पाठ ठोकत होता. तू बोल, मी तुझ्या पाठीशी आहे, असं तो म्हणत होता. त्यामुळे मी घाम जरी आला, माझे कपडे जरी ओले झाले, तरी मी त्यावेळेस बोललो. आणि त्याच शिक्षणावरून, त्याच पाठिंब्यावरून आज मी तुमच्या समोर बोलतो. एवढं बोलण्याचं धाडस माझ्या मित्रांमुळे आहे. त्यामुळे मी त्या मित्रांना, माझ्या सर्व मित्रांना त्रिवार वंदन करतो. असाच पाठिंबा मित्रांनो 30 वर्षानंतर देखील मला देत आहे, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद. आणि माझ्या मरणापर्यंत तुमची साथ राहावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आता थोडंसं 2 मिनिटं बोलायला मिळेल दिला, पण अजून 1 मिनिटं घेतो सर. कारण आता आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन या नावाने मी बालपणापासून ओळखतो, पण वास्तवामध्ये त्यांचं नाव आहे नरेंद्र हिरालाल काळे. पण मी सचिन याच नावाने यांचा उल्लेख करणार, कारण तेही 1995च्या बॅचचे 10वीचे विद्यार्थी आहेत. पण आपल्या संस्थेचे नव्हे, तर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे, म्हणजे ते माझे बाल सवंगडी आहेत. त्यांनी मला बालपणापासून सतत मदत करण्याचा प्रयत्न केला, हेल्प करण्याचा प्रयत्न केला, आधार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग मला करता आला नाही. कारण मी त्यावेळेस आम्ही लहानपणी कोया खेळायचो. आंब्याच्या कोया मोठ्या प्रमाणात खेळल्या जायचो. आमच्या 3 पोते कोया झाल्या, 3 पोते. त्यापैकी एका पोत्यासाठी आमचे भांडणं झाले होते. 4 दिवस मी बोललो नाही त्यांना, पण ते होऊन मला जवळ आले, हे बाबा तुला पण मला बोल, असा लहानपणीचा किस्सा आहे. तसेच आम्ही वय वाढत गेलो, शिक्षण घेत गेलो. मी औरंगाबादला विद्यापीठात होतो. विद्यापीठात MA इकॉनॉमिक्स केलं. त्यावेळेस सर डेंटिस्ट म्हणून घाटी कॉलेजला त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. त्यांचं हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलला प्रत्येक सुट्टीला प्रेमाखातीर आम्हाला बोलवायचं.
पण आमचाही उत्साह होता सर. का सरांसोबत तर होताच होता, पण त्याबद्दल एक वेळेस गेलो सरांसाठी, पण दुसऱ्या वेळेस गेलो ना त्यावेळेस सरांना माहिती त्यांचं हॉस्टेल कसं होतं. त्यांचं हॉस्टेल खाली मुलं राहायची आणि वरी मुली राहायच्या दुसऱ्यामध्ये. त्या निमित्तानं आम्ही सरांकडे जायचं कधी कधी. त्याबद्दल सर मी माफी मागतो. दुसऱ्या वेळेस तुमच्याकडे त्याच्यासाठीच आलो होतो. खरं सर थँक्यू. धन्यवाद अण्णासाहेब. पण आता या शेवटच्या क्षणामध्ये देखील का 1-2-3 महिन्यापूर्वी सरांनी मला काही मदत करण्याचा किंवा मला आधार देण्याचं कार्य केला. त्यांनी मला पर्सनल बोलले, तेही देखील मला घेता आलं नाही. त्याबद्दल सर तुमचे धन्यवाद. आणि दादांचे आणि त्यांच्या गुणामध्ये खूप 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 साम्य आहे. त्यामुळे या आजचे जे सचिव झालेले आहेत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. या विचारच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे सचिव, आपल्या सर्वांचे लाडके नरेंद्रजी काळे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा, तसेच प्रथम नागरिक बनसोडा नगरीचे प्रथम नागरिक अजित गोरे सर, उपसरपंच चंद्रकांत दायगुडे, तसेच माजी सरपंच युवराज दादा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माजी मुख्याध्यापक, या संस्थेचे माजी मुख्याध्यापक ज्यावेळेस आम्ही शिकायला होतो ते सन्माननीय सारणीकर सर, माझे गुरु ज्यांनी मला इंग्रजी शिकवलं आणि इंग्रजीमध्ये ज्याच्यामुळं मी आज आहे किंवा जे इंग्रजी जो काही माझा विषय हँड आहे थोडा बहुत, ते माझे गुरु A.K. काळे सर, हमारे सर, तिथे थंबरे बापू, रानमारे सर वर्गामध्ये आले की अगदी टाचणी पडली तरी ऐकू येईल असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि असं त्यांचा एक दरारा होता. तसेच सय्यद सर, गणित विषयाचे गणित चांगलं शिकवणारे आमचे गुरु मुळे सर, नाना गुरुजी, ताटे सर, ज्यांचा पाठीमध्ये एक जरी झपका खाल्ला तर अशा मुंग्या यायच्या, असे काकडे सर, अशोक काकडे सर व सर्व आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी. खरं तर गेट टुगेदरला उशीर झाला असं म्हणेल मी, कारण जवळपास साधारण आपण 30 ते 31 वर्ष झाला आपण एकमेकाला बऱ्याच जणांनी पाहिलं नाही. आणि इथं ज्यावेळेस आलो सकाळी त्यावेळेस बऱ्याच जणांना असं बघितल्यानंतर असं वाटलं की यार काहीतरी स्वप्नातच आहेत काय. ते सगळे चेहरे मेरे मोरे बदललेले, काही जण मुलीपैकी तर बऱ्याच जण आजी झालेल्या असतील आणि मुलंही त्याच्यामध्ये आहेतच. खरंच म्हणजे एक आनंद हे शब्दात सांगता येणार नाही, एवढा आनंद या गेट टुगेदरचा झाला. कारण जी मंडळी 30 वर्षांना आपण एकत्र होतो आणि खरं तर ही 30 वर्षानंतरची जी बॅच होती 1995 ती एक गोल्डन बॅच म्हणेल मी. कारण माझ्या बॅचचे मला गर्वानं सांगावं वाटतं की माझ्या बॅचचे प्रत्येक विद्यार्थी जो आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण त्यानं नाव कमवलेलं आहे. कुणी फोटोग्राफीमध्ये कमवलेलं असेल, कुणी व्यवसायामध्ये कमवलेलं असेल, कुणी शिक्षक म्हणून कमवलेलं असेल, कुणी वकील म्हणून कमवलेलं असेल, कुणी डॉक्टर म्हणून कमवलेलं असेल. डॉक्टर साहेब, हे जी बॅच आहे हे बॅच एक विशेष बॅच आहे. या बॅचमधला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी करिअर केलेलं आहे. आणि खरं सांगतो की हे जे काय आहे हे किंवा जे काय आम्ही आहेत ह्या संस्थेमुळं आहेत, दादामुळं आहेत. आणि दुसरं म्हणजे हे जे काही शिक्षक मंडळी होती आम्हाला शिकवणारी, खरंच ते आदर्श आहेत. आजचेही शिक्षक आदर्श आहेत. बऱ्याचदा शाळेमध्ये येण्याचा प्रसंग आला, ज्या काकडे सर आता सध्या मुख्याध्यापक आहेत, खरंच शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे. आणि बऱ्याचदा आपल्या या शाळेमध्ये जे सचिव आपल्याला या संस्थेला लाभलेले आहेत ते सचिवांचं एक विशेष लक्ष या शाळेमध्ये आहे. कारण सचिवांचं एकच म्हणणं असतं, काकडे सरांच्या तोंडून मी बऱ्याचदा ऐकलं की तुम्हाला काय लागतं ते सांगा, मला रिझल्ट पाहिजे. म्हणजे
जे दादाचे विचार आहेत ते दादाचे विचार ह्या सचिवांमध्ये डॉक्टर नरेंद्र काळे सरांमध्ये आहेत. खरोखरच आपण ह्या गावाचं भाग्य किंवा ह्या संस्थेसुद्धा भाग्य म्हणू आपण, कारण असे सचिव लावलेले. कारण आज महाराष्ट्रामध्ये मला गर्वानं सांगावं असं वाटेल की ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये तुम्ही बऱ्याच क्षेत्रात आहेत, शिक्षक आहेत, तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी, की डोनेशन घेतल्याशिवाय शिक्षक भरती असेल, सेवक भरती असेल, तुमची क्लर्कची भरती असेल, हे पैसे घेतल्याशिवाय किंवा डोनेशन घेतल्याशिवाय होत नाही. परंतु आजही या संस्थेमध्ये 1 रुपयाचा सुद्धा म्हणजे डोनेशन घेतलं जात नाही. आणि एक केवळ क्वालिटी बघितली जाते. ही क्वालिटी एवढ्यासाठी बघितली जाते की विद्यार्थी घडले पाहिजेत, समाज घडला पाहिजे. हे जे दादाचे विचार होते, हे दादाचे विचार आजही काळेसाहेब पुढे घेऊन जातात. त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून कौतुक करू आपण, टाळ्या वाजवून. बोलण्यासारखं बरंचसं काही आहे, कारण हे जी शिदोरी आहे शिक्षकांना दिलेली, ही शिदोरी कधीही न संपणारी आहे. कारण ह्या शिदोरीमुळं आजही त्यांची शिदोरी आमच्या सोबत आहेत, आजही त्यांचे संस्कार सोबत आहेत. कारण त्यांनी जी घडवलेली पिढी आहे तर ती पिढी एक विशेष आहे. कारण अशा अनेक पिढ्या त्यांनी घडवल्यात. एक 95ची बॅच नाही तर अशा अनेक बॅचेस त्यांनी घडवलेल्या आहेत. विशेष म्हणजे सर, आम्ही कुठल्याही शिक्षकाला आम्ही विसरलो नाही. म्हणजे आजही मला एवढं सांगावं असं वाटतं की आम्ही तुम्हाला ओळखू येणार नाही कदाचित, परंतु तुम्हाला तुम्हाला ओळखणारी प्रत्येक बॅच आहे, हे विशेष आहे. आणि या ठिकाणी शिक्षकाबद्दल एवढं सांगावं असं वाटेल की सरपंच असतील तर माझी सरपंच म्हणून, सरपंच हे झाल्यावर पद गेल्यानंतर, मुख्यमंत्री असेल तर माझे मुख्यमंत्री म्हणू, आमदार असतील तर माझे आमदार म्हणू. परंतु शिक्षक जे आहेत हे माझे शिक्षक म्हणतो, माझी शिक्षक कधीच म्हणत नाहीत आपण. म्हणजे हे कायम माझे राहतात, हे विशेष आहे. खरोखरच बोलण्यासारखं काय बरंचसं काही आहे, परंतु वेळ बराचसा झालेला आहे. आपण आपली नंतर चर्चा होईलच, परंतु या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. मला बोलण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रम आयोजन करणारे जे आयोजक आहेत, खरोखरच त्यांचं या गुरुजनांसमोर मला कौतुक करायचं किंवा सांगायचं की मोहन बंडे असतील, अरविंद शिंदे असतील, कैलास असतील, पवार सर असतील, असे अनेक जण आहेत, अर्चना गोरे असतील, या सर्वांनीच खरंच या गेट टुगेदरचं नियोजन केलं आणि हे गेट टुगेदर घडून आणलं. त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्या सर्वांचे, आयोजकांचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. शिक्षण महर्षी दलित मित्र पुरस्काराने सन्मानित झालेले आमचे आदरस्थान माननीय नारायणरावजी काळदाते दादा, संस्थेचे सचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी काळे सर, संस्थेचे अध्यक्ष माननीय भागवतदादा गोरे, विचारमंचावर सर्व उपस्थित माझे सर्व गुरुवर्ग, शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक आणि माझ्या सगळ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो. खरं म्हणजे सकाळी आम्ही 9ला निघालो आणि 9 वाजल्यापासून 30 वर्ष मागे गेलो. म्हणजे आता जरी 45शी सुरू असली, 45शी क्रॉस केली असली, तरी सुद्धा असं वाटत नाहीये की आता आम्ही 2025 मध्ये आहोत. असं वाटतंय की आम्ही 1995च्याच बॅचच्या निवृत्त समारंभाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत की काय. बरेच म्हणजे माझे सहकारी बंधू भगिनी म्हणजे थोडेसे खूप बदल झाल्यामुळे ओळखायला येत नाहीयेत, परंतु अर्धचंद्र म्हणा, पूर्णचंद्र म्हणा, कळायला असेल अर्धचंद्र पूर्णचंद्र काय म्हणते मी. तरी जरी असलं तरी खूप सारे चेहरे ओळखीचे वाटले आणि मेंदूला असं घासावं लागलं की अरे हा कोण, अगं ही कोण, असो हा बोलण्याचा भाग झाला. मी बनसराळा येथीलच म्हणजे माझा जन्मभूमी, कर्मभूमी. माझी आता सध्या कार्यरत मी सहशिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरीसारगाव या ठिकाणी कार्य करते. आता काही दिवसामध्ये कदाचित बदली होण्याची शक्यता आहे. असो, 1ली ते 4थी शिक्षण माझं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बनसराळा या ठिकाणी झालं आणि आम्हाला तिथून खूप ओढ होती की आता आम्हाला मोठ्या शाळेमध्ये जायचे. त्या शाळेमधल्या लेकरं ती म्हणजे छोटी शाळा आणि आमच्या शाळेच्या जवळची म्हणजे मोठी शाळा. आणि मग तिथले लेकरं जे 5वी 6वीला आलेले असायचे, आम्ही 4थीला असताना म्हणायचे या आता तुम्ही त्या शाळेमध्ये, म्हणजे तुम्हाला कळतंय देशमुख गुरुजी काय आहेत ते. म्हणजे 4थीच्या उन्हाळ्यामध्ये ABCDचा इतका मोठा धक्का बसायचा की आम्ही 4थीच्या उन्हाळ्यामध्ये ABCD कुणाकडून तरी लिहून घेतली
एका कागदावर चिठ्ठीमध्ये, आणि चिठ्ठी हातात घेऊन सगळ्या उदाहरणावर फिरायचो. का तर 5वीला देशमुख गुरुजी आहेत, आणि देशमुख गुरुजींना जर ABCD तुम्हाला पाठ नसली तर मग तुमचं काही खरं नाही. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांनी आम्हाला घडवलं. म्हणजे आज जे काही आम्ही आहोत, माझ्या नोकरीला साधारणतः 25 वर्ष पूर्ण होऊन 26वा लागलं. 25 पिढ्या घडवत असताना पदोपदी आम्ही ज्या गुरुजींकडून घडलो, ज्या वातावरणामध्ये वाढलो आणि आमचं व्यक्तिमत्व तयार झालं, त्या सर्वांना आजच्या आम्ही घडवू पाहत असलेल्या पिढ्यांचा आम्ही श्रेय देतो. त्याचं कारण असं आहे की थोड्या दिवसापूर्वी मला एका माझ्या विद्यार्थ्याचा फोन आला. म्हणजे मी साधारणतः 2003ला परळीमध्ये असतानाचा विद्यार्थी होता. तो मंडल अधिकारी म्हणून त्याचं प्रमोशन झालं होतं. त्यानं पहिला फोन मला केला, मॅडम मी तलाठ्यावरून माझं प्रमोशन झाले, मी मंडल अधिकारी झालोय. आस्तीकडे म्हणजे दगडच्या जवळपास आहे तो. आणि त्यानं फोन केला, मला खूप छान वाटलं. मी म्हटलं अरे वा वा, अभिनंदन अभिनंदन. तो म्हणला मॅडम मला तुम्ही आजही गणित शिकवायलेल्या दिसता. सुदैवाची गोष्ट मी प्रकर्षानं सांगू इच्छिते की 2000ला मी नोकरीला जॉईन झाले. 2000 ते 2025 वर्ष झालं गणितानं मला काही सोडलं नाही. त्याचं कारण आहे आमचे माने गुरुजी. आज माने गुरुजी आलेत का? माने गुरुजीने इतकं सुंदर गणित शिकवलं होतं की आम्ही कितीतरी लेकरं गणितामध्ये कधी पारंगत झालो आणि गणिताचे कधी एवढे फॅन झालो ते आम्हालाच नाही कळलं. मग त्यांची शिक्षणाची शैली असेल की आपण 5 मिनिटांमध्येच आपल्या भावना व्यक्त कराव्या, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रम अधुरा राहण्याची शक्यता आहे. ओके ओके ओके. मी फक्त माने गुरुजीचा एक किस्सा सांगते. म्हणजे ध्यास किती असावा, गुरु शिष्यांचं नातं कसं असावं. मी 8वीला होते. साधारणतः समीकरणाचा पाठ असावा तो. आमची मी टोपण नावाने सांगते, जली बडी राणी आणि आम्ही 4 जणी फार बेस्ट फ्रेंड. एका बेंचवर बसणाऱ्या, सोबतच चालणार, सोबतच खेळणार. सगळं जग कबड्डी खेळायली तर आम्ही 4 तिसरं खेळणार. लोक तिसरं खेळायला तर आम्ही 4 कबड्डी खेळणार. 2 इकडं 2 इकडं, असं आमचं 10वी पर्यंत लाईफ. आणि मग एकदम 10वीला आम्हाला कोथुकडीमधून काढलं, 9 मध्ये टाकलं. दिवाळीपर्यंत आम्हाला खूप दुःख झालं, कारण आमच्या 5वी पासूनचे सगळे समंगडी सुटले होते. शंकर पवार असेल, म्हणजे मोहन बंडे असतील, हे आमचे 5वी पासूनचे वर्गमित्र. आणि हे सगळे सुटले ना आम्हाला मध्ये टाकलं. म्हणजे मुली एकत्र केल्या होत्या, थोडेसेच मुलं ठेवले होते. असो, पण ते आम्हाला फार दुःख झालं होतं. असं आम्हाला चौघींचं. आणि मग आम्हाला समीकरण शिकवत असताना माने गुरुजीने गणित विचारलं, कुणालाच आलं नाही. खाली वाकवलं, इतकं मारलं आम्ही, इतक्या रडलो. 2-3 दिवस माने गुरुजीच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही. इतकं मारलं होतं की संध्याकाळी माझ्या स्वप्नामध्ये माने गुरुजी आले. तर मग काय झालं, माने गुरुजीने पेपर दिले होते. पेपरच्या 3ऱ्या पानावर ते समीकरणाचं गणित होतं. एवढा ध्यास बसला. आता हा योगायोग असेल कदाचित. मी जेव्हा पुन्हा परीक्षेला सामोरी गेले, मी पहिल्यांदा गणिताच्या पेपरला 3रं पान काढलं. 3ऱ्या पानावर जे मला स्वप्नामध्ये गणित दिसलं होतं तेच गणित होतं. आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगत आहोत. या सगळ्या गोष्टीचं श्रेय महाराष्ट्र विद्यालय बनसरोवरला जाते. मी तर म्हणेन परमपूज्य दादा यांना माझं विनम्र अभिवादन. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भागवत दादा, आपल्या संस्थेचे सचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी काळेसाहेब, बनसरोवर नगरीचे प्रथम नागरिक गोरेसाहेब, उपसरपंच आबा, सर्व माझे आदरणीय गुरुवर्य मंडळी, आपल्या सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. आज सर्व या ठिकाणी जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करतो. खरोखरच आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य नियोजनामुळे आता हा कार्यक्रम एकदम खास वाटत आहे. वर्षानुवर्ष आपण वेगवेगळ्या मार्गाने आपण आपलं कार्य करत असताना आज कुठंतरी आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. या निमित्तानं खरोखरच सर्वांच्या मनामध्ये आपल्याला आनंद बघायला मिळत आहे. तसं बघायला गेलं तर मी जगातल्या सर्वात मोठ्या 2 कंपन्या आहेत, फेसबुक आणि व्हॉट्सअप, यांचं मी मनापासून आभार मानायला या ठिकाणी विसरणार नाही. याचं कारण असं आहे की मला वाटते व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातूनच आपल्या सर्वांची कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली आहे. मला आठवतं आहे 2013 की 14ला आपल्या अरविंद शिंदे सरांचा एकदा मला मेसेज आला होता. मला वाटतं मी बेंगलोर एअरपोर्टवरून ट्रॅव्हल करत होतो आणि त्यांनी मला मेसेज केला की सचिन तुझा नंबर दे. फेसबुकवर आम्ही एकमेकाला कनेक्ट होतो पण आमचे नंबर एकमेकाकडे नव्हते आणि त्या माध्यमातून त्यांनी माझा नंबर घेतला. नंतर व्हॉट्सअपचा ग्रुप तयार झाला
आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचा संपर्क हा वाढला. गुड मॉर्निंग मेसेजेस, तसेच फेस्टिवलचे मेसेजेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा त्या ग्रुपवरती चलत राहिल्या. आणि त्यानंतर मला वाटते मागच्या 2 वर्षापूर्वी कैलास गोरे नावाचं एक वादळ आमच्या ग्रुपमध्ये झंझावत आलं आणि त्याने असं ठरवलं की आपल्या सर्व मित्रांनी एकत्र यायचे. आणि त्या झंझावताना असं ठरवलं की सर्वांनी मिळून दिवाळीला जेव्हा आपण येतो त्यावेळेला प्राध्यापक बांगर यांच्या फार्म हाऊसवरती आपल्या पंचक्रोशीतील फेमस असे निजाम सय्यद यांच्या वतीने आपल्याला सर्वांना मांसाहारी मेजवानी देण्यात आली. आणि त्या दिवशी असं ठरलं की सर्व मुलं आणि मुलींचा एक ग्रुप तयार करूया आणि गेट टुगेदरचं नियोजन आपण करूया. आणि त्या दिवशी एक ग्रुप तयार झाला आणि ठरवलं की आता आपल्याला गेट टुगेदर घ्यायचं आहे. पण कैलास गोरेचं असं म्हणणं होतं की असा गेट टुगेदर झाला पाहिजे आपला की इथून मागे झाला नसेल आणि इथून पुढे होणार नसेल. खरोखरच मी त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्व मित्रपरिवाराचं अभिनंदन करतो की असा भव्य दिव्य कार्यक्रम आपण सोहळा या ठिकाणी आज संपन्न झालेला बघत आहोत. आज खरं तर मला या शाळेच्या माध्यमातून असं वाटतं की आपल्या बालपणीच्या गोष्टी ह्या काही साधारण गोष्टी नाही आहेत. आपण शाळेमध्ये शिक्षण घेतलं, आज या प्रत्येक वर्गामध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे. या ग्राउंडमध्ये आपण खेळलेलो आहेत, आपण एकमेकाशी गप्पा मारलेल्या आहेत, बरेच भांडणं केलेले आहेत, बऱ्याच जणांनी एकमेकाला चॉकलेट पण त्यावेळी दिलेले आहेत. आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला शिस्त शिकवली, आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्यावरती प्रेम केलं. आणि खरोखरच आजच्या या दिवशी या शाळेच्या वातावरणामध्ये सर्वांचं मन कसं रमून जात असताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यामुळेच आपल्याला आजची शाळा ही खरोखरच माता माऊली असं मला तरी या ठिकाणी शाळेला मी माऊलीची उपमा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतर आपले जे शिक्षक आहेत, आपले जे गुरुजन वर्ग आहेत, यांनी आपल्याला फक्त पुस्तकातील धडे शिकवले नाहीत, तर त्यांनी आपल्याला जीवनात यशस्वी कसं व्हायचं याच्या संदर्भात पण आपल्याला ज्ञान दिलं. आणि त्यामुळंच हे सर्व आपले जे मित्रपरिवार आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना प्रसिद्ध झालेलं बघत आहे. कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे, कुणी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहे, कुणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पारंगत झालेलं आहे, कुणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, कुणी विधी क्षेत्रामध्ये काम करत आहे. असं सर्व या तसंच मला अभिमानानं सांगा वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांमधून भारताच्या सेवेसाठी सुद्धा आपले पांडुरंग गोरे यांनी सीमेवरती काम केलं आहे. खरोखरच मला आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला देश सेवेसाठी काम करत आहे. त्यानंतर मेजर सुभेदार शरद सोळंके साहेब सध्या आर्मीमध्ये कार्यरत आहेत. खरोखरच देशासाठी खरोखरच त्यांनी अभिमानाचं काम करत आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी सहर्ष स्वागत करावं. या निमित्तानं आपल्या सर्व शिक्षकांनी जे आपल्याला ज्ञान देऊन त्यांचं जे योगदान आपल्यासाठी सर्वांसाठी केलं आहे, त्यांच्या योगदानाला वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी आपण वंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. मित्रांनो, नक्कीच आपण वेगवेगळ्या दिशेने काम करत आहोत, तरी पण आपल्या मैत्रीची वीण ही आपण टिकून ठेवली पाहिजे. आज या माध्यमातून आपण सर्वांनी बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्याच्या नंतर खरोखरच आपल्या जुन्या आठवणीमध्ये आपलं मन हे रमून जात आहे. आणि नक्कीच इथून पुढे आपण एकमेकाच्या संपर्कात राहू अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आजचा गेट टुगेदर सोहळा हा काही फक्त गेट टुगेदर सोहळा नसून आपल्या सुंदर आठवणींचा हा एक उत्सव आहे असं मी या ठिकाणी आज म्हणायला विसरणार नाही. खरोखरच आपण जुन्या आठवणीमध्ये आज रमून जाऊ, गप्पा मारूया. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन सर्व मित्रपरिवारानं केलं, या सर्व मित्रपरिवाराला मी मनापासून आभार मानतो. सर्व शिक्षक मंडळीचं या ठिकाणी मी भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचं आरोग्य उत्तम जावं, त्यांचं आनंद संपन्न जीवन जावं. सर्व विद्यार्थ्यांना भरपूर माझ्यातर्फे शुभेच्छा. आपल्या शाळेला पण शुभेच्छा देतो की शाळेचं नाव असंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत राहू. आणि माझे 2 शब्द संपून टाकतो. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाला समोरचे आपण सर्व आदरणीय माझे विद्यार्थी, खूप आनंद झाला. आज मी माझ्या गुरुजींना सुद्धा भेटायलो. माझे सुद्धा गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सारनीकर सर यांनी मला हायस्कूलमध्ये उच्च गणित, हायर मॅथमॅटिक्स शिकवलेलं आहे. आणि एकमेव, मला वाटतं मला शिकवणाऱ्या गुरुजींपैकी एकमेव गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सुद्धा त्यांना भेटण्याचा चांगला योग आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतराव गोरे, संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव
आदरणीय डॉक्टर सर, त्याच्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी आणि आपण सर्व बाल बंधू भगिनी म्हणतो मी, कारण आई वडिलांना जसं आपला मुलगा किती मोठा झाला तरी तो छोटाच असतो, बालच असतो, म्हणून मी तुम्हाला बाल बंधू आणि भगिनी असं समजणार आहे. 1995 वर्ष तुमचं मॅट्रिकचं वर्ष, त्याच्यानंतर 30 वर्ष झाली. 10वीला असताना तुम्ही 15-16 वर्षाचे असाल. आज तुमचं वय 45 वर्ष, म्हणजे भर जवानीतला आणि आपली कामगिरी उत्कृष्टरित्या दाखविण्याचा हा काळ आहे. अतिशय चांगली उमेदीचा काळ हा तुमचा सध्या सुरू आहे. आज आणखीन एका गोष्टीचं मी तुम्हाला स्मरण करून देणार आहे, 2 गोष्टीचं. एक तर आज 15 मे हा आजचा दिवस कशाचा आहे माहिती आहे? काय आहे आज? कसला दिन आहे कोणाला माहित आहे? आज आहे 15 मे म्हणजे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे. आपण एका कुटुंबात वावरणारी सर्व जुनी मंडळी आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत कुटुंब दिनाच्या निमित्तानं. माहेराला एखादा जसा मोठा कार्यक्रम असतो आणि सर्व त्या ठिकाणी पाहुणे रावळे जमा झालेले असतात आणि कुटुंबाच्या आनंदाला उधाण आलेलं असतं, तशा प्रकारचं आज मला सुद्धा या ठिकाणी फील होत आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आणखीन एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची जी बॅच आहे 1995ची, हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं माहित आहे तुम्हाला? हे वर्ष हे सहिष्णुता वर्ष होतं. सहिष्णुता वर्ष सगळ्या जगानं साजरं केलं. त्या वर्षी तुम्ही मॅट्रिक पास झालात आणि या ठिकाणी तुम्ही सहिष्णुतेच्या भावनेतून या ठिकाणी तुम्ही सगळे जमा झालेला आहात. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. यशस्वीच्या बॅच नंतर पहिल्यांदा जमा झालेले तुम्ही सर्वजण आज सगळे एकमेकाचे वर्ग मित्र आहात. मला वाटतं तुम्ही एका तुकडीतल्या मुलांना बोलावलेलं नाहीये. तुमचा वर्ग म्हणजे 3ही तुकड्या, त्यावेळेस 3 तुकड्या होत्या, 3 तुकडीमधील सर्व तुमच्या वर्गमित्र मैत्रिणींना तुम्ही आमंत्रण दिलेलं आहे. आणि या ठिकाणी फक्त आज सगळेजण उपस्थित आहेत. मला फक्त एकच खंत वाटते की आज आपल्या दादा नाही, आणि दादा नसल्यामुळं या ठिकाणी म्हणजे माहेरला आल्यानंतर जर आपल्या या ठिकाणचे आजोबा जर नसतील घरात तर खूप, कारण त्यांच्या अंगा खांद्यावर आपण वाढलेलो असतो आणि ती व्यक्ती जर कुटुंबात नसेल तर मग थोडंसं विरजन आल्यासारखं होतं. पण पितृतुल्य दादा आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांच्या सहवासामध्ये आपण सर्व राहिलेलो आहोत. तुम्ही सर्वजण वसतिगृहात असताना दादांच्या सहवासात राहिलो. मी या ठिकाणी वसतिगृहात बी होतो, त्यांच्यासोबत राहिलो, त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे त्यांच्या 24 तास अहोरात्र त्या ठिकाणी राहत होतो मी आणि दादा इथं राहायचे. आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत पुन्हा सकाळपासून इतका त्यांचा सहवास होता. 41 हे माझ्यासाठी फार सूत्र लागू झालेले. माझी सर्व्हिस 41 वर्ष झाली दादांच्या शाळेमध्ये. माझी सामाजिक कार्याला सुरुवात इथेच झाली, दादांच्या वाड्यामधून, इस्थळच्या वाड्यामधून माझी सुरुवात झाली. आणि या ठिकाणी तुमची बॅच म्हणजे 19 माझी एकतर सेवेचे 41 वर्ष, सामाजिक कार्याचे 41 वर्ष आणि या ठिकाणी दादांच्या सहवासातले 41 वर्ष. आता दादांच्या सहवासातले 41 वर्ष कोणते? 1967-68ला मी या ठिकाणी दादांपाशी आलो आणि 2008 पर्यंत त्यांच्यासोबत राहिलो. हे 41 वर्ष म्हणजे प्रत्येक ठिकाणी 41 वर्ष मी या ठिकाणी येतो. इथं मला येऊ वाटतं, इथं बोलवायची सुद्धा गरज नाही, मी येतच असतो. नाही बोलवलं तरी येतो आणि काय चाललं ते बघतो
आणि मग या ठिकाणी सगळं व्यवस्थित चालू आहे ना हे पाहून मला खूप आनंद होतो. आता या ठिकाणी अजून एक या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण आज जास्त खुश याच्यासाठी आहात की लहानपणी तुम्ही रटारटी केली असेल, एकमेकाला हाणलं असेल, मारलं असेल, काय बरंच काही लंगोटी यार तुम्ही होता, तुम्ही बऱ्याच गोष्टी या ठिकाणी केलेल्या असतील. त्यावेळेसचा आनंद हा आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. आणि त्यावेळेस जो आनंद झाला आणि त्यावेळेस जे काही भांडणं झाली असतील, जे काही झालं असेल, तर ते नाटकी स्वरूपाचे नव्हते, ते खराखुरा निथळ अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी मिळत होता. आणि पांगल्यानंतर पुन्हा एकत्र कधी येऊ याचा मेळ नसतो, पण तुम्ही तो मेळ लावलेला आहे. खूप चांगली संधी या ठिकाणी आजच्या या 15 मेला तुम्ही या ठिकाणी आणून दिलेली आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला जास्त तुम्हाला बघण्यात आनंद होतो. आई वडिलांना मूल मोठं झालं की बघायला होतं. शिक्षकाला काय वाटतं की आपल्यापेक्षा जास्त मास्तर काय हे तर शिक्षकच आहेत, पण आम्हाला काय वाटतं की शिक्षकी पेशापेक्षा आणखीन वरच्या दर्जाचं काही आपल्या विद्यार्थ्याला मिळतंय का. मी ऐकलं मागाशी कुणी वकील आहे, कुणी अजून बऱ्याच, कुणी जज झालेले आहेत पण जज या ठिकाणी आलेले नाही, किंवा मग कुणी आणखीन वैद्यकीय क्षेत्रामध्ये पारंगत आहेत. हे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पारंगत झालेले आहात, पण कधी भेटतील याचा नेम नव्हता. या ठिकाणी तुम्ही फॅमिली टूरवर एक गेट टुगेदर म्हणजे तुमच्या फॅमिलीचं एक फार मोठं आपलं गेट टुगेदर या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा आनंद खूप मोठा असतो. विद्यार्थ्यांना, शिक्षकाला जर एखादा विद्यार्थी कुठं भेटला, कार्यक्रमातच नाही बाहेर कुठं जरी भेटला तरी खूप आनंद होतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझा आनंद, माझी सुद्धा एक फॅमिली टूर गेली होती. श्रीनगरला आम्ही गेलो होतो. आणि विद्यार्थी मित्र हो म्हणजे आजचे आदर्श नागरिक, मी काही तयारी करून आलो नाही, मी काही लिहून आणलं नाही, मी काही तुम्हाला हाताळणार नाही. एवढी स्थिती झाली की आय एम ओव्हरवेल्म्ड. पण माझं एक मत आहे, अरे मी 20 वर्ष झालं रिटायर होऊन ही शाळा बॉन्साय बनली. बॉन्साय ट्री, व्हॉट इज मीन बाय बॉन्साय ट्री. इकडचं कॉलेज PG पर्यंत झालं, इकडचं 12वी पर्यंत आहे. अरे ह्या 10वीच्या पुढे आहे का काय. हा ही जे आहे संचालक मंडळाने विचार करा. मी संचालक मंडळापैकी एक नाही, पण या गावचा जरूर नागरिक आहे. आय हॅव स्पेंड माय होल लाईफ हिअर. आय वॉज सिलेक्टेड देअर ॲज अ लेक्चरर इन P1. But now I am frustrated. Even दादाला सुद्धा मी विचारलं, दादा हे सिनियर कॉलेज बंद का करताय, काय तुमचं कारण आहे. मी पैसे भरतो म्हणलं संस्थेला, जर लॉस येत असेल तर काय नाही, मला बंद करायचे. आता मला दादा विषय आला तर आहे असं नाही. आय बिलीव्ह हिम, ॲक्च्युअली ही वॉज अ गॉड काय. पण हे जे आहे बॉन्साय ट्री झालेलं, हे कशामुळं तुमचं संचालक मंडळ काय करते. संचालक मंडळ कोण आहे, किती तुम्ही कॉपरेशन केलं असं नका. ह्याची गरज नाही, म्हणजे वाढायचे मी फार वेळ घेणार नाही, फक्त 1-2 मुद्दे मांडतो. संचालक मंडळामध्ये असे लोक पाहिजेत ज्यांनी डिव्होट केलं पाहिजे. I ask you a question, what is your contribution? ज्या माणसाने संस्थेसाठी जागा मागायला भीक मागितली, कोण पंत देतो. Secretary of this institute and Lord Dada, who is famous in this area as a big and large educator. All the respected and not dignified person and my student we have gathered here and we have arranged this program. Yes, I know it, but I should talk. And so that, first of all, I want to welcome all of my students and all the dignified person and students and state. I request them
we must shall not, but we must welcome the student this 95 batch. Welcome. What is important in human life? What is important in human life? Syed sir also focused on human life. I also want to tell what is important in human life, how and why. Why should we live in this world? All the people, all the human beings, we live on this earth to get satisfaction. That's why, to get satisfaction, all the person, we all are trying to get satisfaction. But the question, Sayed sir talking about sorrow. There is sorrow has spread sorrow in this world. What is the reason? All the educated persons always should try to know and try to find out what is the reason of the sadness. The reason of the sadness is only we should try and find out the truth. Where is truth? Very truth. And we get the truth with the possibility that we get the truth, we find the truth in education. So that we should get education and we must be aware. आजच्या 1995च्या बॅचच्या तुमच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीने तुमच्या शाळेच्या परिसरात मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय भागवतदादा गोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे कोषाध्यक्ष युवराज काका काकडे, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्व माजी शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सारनेकर सर, नाना गुरुजी, तांबारे सर, सय्यद गुरुजी, एके काळे सर, चाटे सर, मुळे सर, रानमारे सर, धावरे सर, ढगारे सर, तांबोळी सर, अशोक आप्पा, खंडीबाग सर, गरड सर, वडपे मॅडम, ठोंबरे बापू, प्रभाकर काकडे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे या शाळेचे मुख्याध्यापक आर्यन काकडे सर, आमच्या भावताण्याच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय पालकर सर, जे माजी विद्यार्थी प्रतिष्ठानचं काम बघतात ते शेंगुळे सर, उपस्थित ज्यांनी तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते सगळेच, अरविंद शिंदे सर, मोहन बंडे सर, कैलास गोरे, निळकंठ काकडे, लक्ष्मण गोरे, निजामभाई, गणेश गिल्डा, शंकर पवार, सचिन गोरे, नितीन पवार, बाळासाहेब जाधव या ठिकाणी थोडं उपस्थित होते ते या गावचे सरपंच अजित गोरे, त्याचबरोबर माझे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे, शरद सोळंके, सौ मीनाताई गोरे, सौ एस एन काळे, सौ वर्षा जोगदन, अर्चनाताई गोरे, रमाकांत गोरे, उर्मिला गोरे, सारिका चौधरी सर, सारिका चिलवंत, ज्यांचा सत्कार झाला ते मनेश गोरे, सौ गोरे वहिनी, जे माझे खरंच लहानपणापासूनचे मित्र होते, ज्यांनी इथं बऱ्याच आठवणी माझ्या सांगितल्या, ते प्राध्यापक अण्णासाहेब शिंदे, ज्यांच्याबरोबर मी लहानपणी कितीतरी खेळलो, मध्येच पोहलो, ते तुकाराम शिंदे, आणि आत्ता ज्यांचं विजय जाधव नाव सांगितलं सरपंच, ते माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी त्यांनाच नाही मला पण मारलेला आहे. शैलेश इंगळे इथं उपस्थित असलेले सगळेच भाकरे, करपे, गोरे, काकडे जे काय राहिले त्या सगळ्यांचं गुळबिले
म्हणजे जवळपास तुमच्या बॅचमधल्या बऱ्याच जणांचं मी नाव घेऊ शकतो जरी मी तुमच्या वर्गात नसलो तरी, कारण तुमची माझी बॅच एक होती. आणि मला जेव्हा आमंत्रित करायला आले, मला हे बॅच म्हणलं की मला 4-5 मुलं लगेच डोळ्यासमोर उभं राहिले आणि मलाही आनंद वाटला की बाबा मी जरी ह्या शाळेत नसलो तरी ह्याच्यातले बरेच लोक असे होते की माझे क्लासमेट असल्यासारखेच होते. आणि म्हणजे कारण मी जरी शिकायला अंबेजोगाईला असलो तर लहानपणी माझे वडील वारले आणि आम्ही आमची आई वगैरे सगळे आम्ही इस्ताळला कार्डाच्या कुटुंबाकडे आलो. त्यांनीच आमचं सगळं शिक्षण केलं. त्याच्यामुळं सुट्टीमध्ये इस्ताळला यायचो. त्यामुळे हे इस्ताळचे सगळे आणि या इथं शिकणारे सगळे ह्यांच्याबरोबरच माझं सगळं बालपण गेलं. त्याच्यामुळे तुमच्या बॅचचा म्हणजे माझ्या बॅचचा या ठिकाणी गेट टुगेदर आहे अशीच माझी या ठिकाणी भावना आहे. आणि तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम खरं तर आयोजित केला आहे. आल्या बरोबर एकदम सुरुवातीपासून म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट केल्यासारखं एकदम सुरुवातीपासून तुमचे फ्लेक्स वगैरे दिसू लागले. एवढं तुम्ही मनापासून यासाठी कष्ट घेतलंय. आणि एकदा नाही मला कमीत कमी 4 वेळेस फोन केला संयोजकांनी, पत्रिका आणून दिली. मी त्यांना म्हणलो एकदा मला फोन केला पण मी 100% येणार आहे म्हणलं, पण तरी त्यांनी अत्यंत आग्रहपूर्वक या ठिकाणी आमंत्रण दिलं. आणि तुम्ही जे काही अशी शाळेत व्यवस्थित कार्यक्रम केला त्याबद्दल तुमच्या संयोजकांचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर तुम्ही सगळ्या शिक्षकांना बोलवलं. तुमच्यामुळे काही लोकांचं माझी भेट झाली. मी सारणेकर गुरुजींविषयी खूप ऐकून होतो, आता ते आहेत. बऱ्याचदा लोकांनी सांगितलं थोडंसं मामा मला माझी त्यांची ओळख होती. या इथं आहेत त्यातल्या जवळपास लोकांची तुम्ही जे फोटो लावलेत, कदम गुरुजी तर आमचे घरातले मेंबर होते, पालकर सरची तशीच, ह्या सगळ्यांना मवी काकडे सरांबरोबर मला काम करायची संस्थेमध्ये देखील संधी मिळाली. भोरे गुरुजी आहेत, ह्या सगळ्यांची माझी एकदम जवळपासून ओळख होती. परंतु सारणेकर गुरुजींची माझी कधी भेट झालेलं मला आठवत नाही. त्याच्यामुळं खूप वाटायचं की त्यांना भेटायचं, कारण लोक बरंच त्यांच्याविषयी फार चांगलं बोलतात. आणि कसं आहे की दादा जाऊन आता जवळपास 14-15 वर्ष होईल. त्यांच्या आठवणी इथंच नाही समाजात सगळीकडे, परंतु शिक्षक म्हणून सुद्धा स्वतःची आठवण कायम राहिली पाहिजे. आजच्या मुलांना काही ह्यांनी शिकवलेलं नाही, परंतु तरी ह्या परिसरामध्ये त्यांचं नाव निघतं. त्याच्यामुळे मला खूपदा वाटायचं की तुमची जाऊन भेट घ्यावी हे, पण आज तुमच्यामुळे मला ह्या सगळ्या लोकांची, आता धावरे सर, हे काळे सर, सय्यद गुरुजी तर माझे मार्गदर्शक आहेत. म्हणजे आम्ही समाजकारणात अनेक गोष्टीमध्ये हे काम करतो. नाना गुरुजींची, ताटे गुरुजी, अशोक बाप्पा गरड सगळ्यांचीच भेट होत राहते. परंतु सारणेकर सरची माझी आजच भेट झाली. त्याच्यामुळे तुमचे मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांची माझी तुम्ही भेट घालून दिली यामध्ये. तर आत्ता काही वेळापूर्वी जेव्हा माझी पहिल्यांदा ओळख करून देताना ह्यांनी सांगितलं की स्वर्गीय नारायणदादांचा नातू. तुम्हाला सांगतो हे माझं नशीब आहे, मी त्यांचं नातू. परंतु त्यांचा नातू म्हणून माझा ह्या संस्थेशी कसलाही संबंध नाही हे मी तुम्हाला अजून सांगतो. माझा खरा संबंध आहे, माझी आई ह्या संस्थेमध्ये नोकरी करत होती. माझे वडील वारल्यानंतर माझ्या आईने शिक्षण घेतलं, नंतर कार्डाच्या कुटुंबियांनी शिकवलं आणि तिला ह्या संस्थेने नोकरी दिली. तिला नोकरी दिली म्हणून मी डॉक्टर होऊ शकलो. हे माझा जास्त जवळचा संबंध आहे. मी ह्या संस्थेनं उपकृत केलेल्यापैकी एक आहे. जर माझ्या आईला नोकरी दिली नसती तर कदाचित मी डॉक्टर होऊ शकलो नसतो. आणि ते ह्या संस्थेचं जे काही ऋण आहे ते फेडण्याची संधी मला देवानं दिली. मी ह्या संस्थेत आलो ते दुर्दैवामुळे आलो. माझे मामा अंकुशराव कार्डाते यांचा अकाली मृत्यू झाला, अकाली निधन झालं. माझ्या स्वप्नातही नव्हतं की ह्या संस्थेत कधी यायचंय. माझी एक संस्था आहे, मराठवाड्यातली सगळ्यात मोठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, 144 शाळा कॉलेज आहेत, त्यालाही मी सदस्य. विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, त्या विद्यापीठाचा मॅनेजमेंटवर आहे, मी सिनेटवर आहे. मला कधीच असं नव्हतं की ह्या ठिकाणी यायचं, परंतु दुर्दैवामुळं आणि हे जे सगळे संचालक मंडळ आहेत यांच्यामुळे ह्या मी संस्थेमध्ये आलो, सचिव झालो. ह्या संस्थेत आल्यावर जेव्हा मी पहिल्या दिवशी होळला गेलो, कारण होळला माझ्या आईनं शिकवलेलं होतं, त्या ज्या दिवशी तिथल्या हॉस्टेलमध्ये गेलो आणि हॉस्टेलची अवस्था बघितली ते तुम्हाला सांगतो रात्रभर झोपू शकलो नाही.
की अशा ठिकाणी नाही पोरांना राहता येत. तुम्ही सगळेजण हॉस्टेलमध्ये राहिलात तेव्हा ही बिल्डिंग पण नसेल, तुम्ही खाली झोपत होता. तुम्हाला सांगतो, दादांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा काय केलं तर तिथं क्वाट सगळे केले, तिथं फॅन केले, पोरांना पहिला फिल्टरचं पाणी केलं. तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करत होता, हिवाळ्यात कुठला पोरगा येतो तर थंड पाण्याने आंघोळ करत नाही. गादीची व्यवस्था केली, सगळ्या गोष्टी आम्ही केल्या, कारण आता काळ बदलला आहे. आता असं मुलं राहत नाही, शेवटी जिवंत माणसं त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यात मी जास्त जाणार नाही, परंतु तुम्हाला सांगतो, मी जेवढं सांगितलं, मी विद्यापीठाचं सांगितलं, मी डेंटल काउन्सिलचा अध्यक्ष, मी राजकारणात काम करतो, परंतु खरी प्रतिष्ठा मला ह्या संस्थेचा सचिव झाल्यावर मिळाली, हे मी मनापासून तुम्हाला सांगतो. आज कुठेही राज्यामध्ये गेलं असं गाव नाही, शहर नाही जिथं ह्या संस्थेचा विद्यार्थी नाही. 1958 ते आज म्हणजे फार मोठा कालावधी. मागासवर्गीय वसतिगृह तर लोक सांगतात तिथं हे जिल्ह्यातलं पहिलं मागासवर्गीय वसतिगृह, जे नॉन ग्रँटेड. राजर्षी शाहूंकडून प्रेरणा घेऊन ह्या संस्थेच्या लोकांनी हे मागासवर्गीय वसतिगृह काढलं. आज 3 आपले वसतिगृह आहेत. कित्येक ठिकाणी मी लोक जातो, लोक सांगतात की ही संस्था नसती तर मी शिकलो नसतो. मी विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलो, तिथं आत्ता परत गुरु आहेत आता विद्यापीठाचे, त्यांनाच आपण आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष केलंय, वाल्मिक सर्वोदय म्हणून. त्या विद्यापीठात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या हॉस्टेलमधून शिकलेले. मी जेव्हा तिथं आलो, त्यांना जेव्हा कळालं मी दादांचा नातू, मी काय तेव्हा संस्थेचा सदस्य नव्हतो, त्यांनी आवर्जून घरी नेलं, मला घरी नेलं. मोठं घर, घरात पुढं 2-3 गाड्या, त्यात एकच समोरच्या बाजूला असं पत्र्याचा वरांडा टाईप होता आणि तिथं कॉट होता. मी सरांना हृदयात त्यांचं एक गाव असतं. आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमांची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कर्त्यांची जाणीव असणे महत्त्वाचं असतं. आभार प्रदर्शन हे एक त्याचे रूप आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या समितीचे सदस्य प्राध्यापक शंकर पवार सर यांनी व्यक्त करावे असे मी त्यांना विनंती करतो. शंकर सर. हा स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर या कार्यक्रमासाठी 1995 या वर्षी आमची जडणघडण करणारे पूजनीय गुरुवर्य आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे त्यावेळेचे या ठिकाणी बनेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कैलासवासी नारायणदादा काळदाते यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि या आभार प्रदर्शनाला या ठिकाणी सुरुवात करतो. आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी इथं उपस्थित झाले, त्याबद्दल हे सर्व वंदनीय असणारे असे सर्व गुरुजन वर्ग या सर्वांचं आणि आदरणीय व्यासपीठांचं या ठिकाणी मी प्रथमतः खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व या ठिकाणी मित्रमैत्रिणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं, त्यामध्ये आर्थिक सहकार्य असेल, श्रमिक सहकार्य असेल किंवा विविध प्रकारचं सहकार्य असेल, तर ते सर्व प्रकारचं सहकार्य सर्व घटकातील मित्रमैत्रिणींनी या ठिकाणी केलं. त्याबद्दल त्या सर्व मित्रमैत्रिणींचं पुनश्च एकदा या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या महाराष्ट्र विद्यालय बनसोडा या शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व स्टाफ यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर या संस्थेचे या ठिकाणी बनेश्वर शिक्षण संस्था बनसोडा या संस्थेचे सन्माननीय सचिव, सन्माननीय अध्यक्ष व सर्व सदस्यगण यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी परवानगी दिली आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहमत झाले, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता, कारण आता जेवणाची वेळ झालेली 2 वाजले, तर वेळ न घेता या ठिकाणी पुनश्च एकदा सर्व या कार्यक्रमासाठी सहभागी असणारे सर्व घटक आणि सर्व सहकारी मित्रमंडळी यांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. लागलीच जनगणमन होईल आणि कार्यक्रमाची सांगतो.
भारत माता की